देशभरात गाजत असलेल्या नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणाचे पडसाद आता नंदुरबारमध्ये तीव्रतेने उमटू लागले आहेत। या पेपर लीक घोटाळ्याच्या निषेधार्थ युवा काँग्रेस नंदुरबारच्या वतीने शहादा तालुक्यातील प्रकाशा गावात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलकांनी थेट केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत परिसर दानाधून सोडला। नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि पेपर लीक प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले आहे। याच मुद्द्यावरून आता युवा काँग्रेस आक्रमक झाली आहे। आज नंदुरबार जिल्हा युवा काँग्रेसच्या वतीने प्रकाशा गावातील मुख्य रस्त्यावर एकत्र येत कार्यकर्त्यांनी तीव्र रास्ता रोको आंदोलन केलं। यावेळी कार्यकर्त्यांनी हातात फलक धरून केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयाच्या कारभाराचा तीव्र निषेध केला। शिक्षण मंत्री राजीनामा द्या अशा घोषणा देत युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोखून धरला, ज्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। आंदोलक युवा काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे की प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा मोठा अन्याय आहे। पेपर लीक करणाऱ्या घोटाळेबाजांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ आपला पदाचा राजीनामा दिला पाहिजे। विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी युवा काँग्रेस पुढेही आपला लढा आणखी तीव्र करेल असा इशारा यावेळी देण्यात आला। नीट परीक्षा घोटाळ्यावरून आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत वातावरण तापले आहे। या आंदोलनावर आणि परीक्षा प्रकरणावर सरकार काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। MDTV न्यूज साठी प्रतिनिधी पंकज कोळी, प्रकाशा।